श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहे। श्रीनगर विमानतळ ते मुख्य शहरापर्यंत शिवसेनेची फलकबाजी करण्यात आली आहे। जम्मू आणि काश्मीरात शिंदेंच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेले आहेत। तर महारक्तदान शिबिराचं आयोजन शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती या रक्तदान शिबिरात राहणार आहे। एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रक्तदान करणार आहेत। तर 1000 पैलवान सांगलीतून या रक्तदान शिबिरासाठी काश्मीरमध्ये गेलेले आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। हे थेट ज्या ठिकाणी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणून जोडले गेले आहे। शुभम, एकूणच कशी तयारी या महारक्तदान शिबिराची? प्रणिता, सध्या मी जम्मू काश्मीर श्रीनगर या ठिकाणी आहे आणि एकनाथ शिंदे यांचं जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांचं विमान जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि हा जो मुख्य रस्ता बघतोय याच रस्त्यावर हा 8.5 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्यावर पूर्ण जे आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, शिवसेनेचे झेंडे देखील लावण्यात आलेले आहेत आणि अशामध्येच अवघ्या काही वेळातच एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर पुढे रक्तदान शिबिर ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जम्मूमधले जे श्रीनगरमधले जे नागरिक आहेत ते उपस्थित आहेत आणि सोबतच या ठिकाणी समजा महत्त्वाचं पाहायला गेलं तर आदिल शहा जे आहेत, आदिल शहा यांची आई आणि बहीण देखील या ठिकाणी आहे आणि अर्थातच या ठिकाणी राखी जी आहेत ती त्यांना बांधण्यात येणार आहे। आपण हे इकडचं चित्र बघू शकतोय। या ठिकाणी राखी बांधण्यासाठी एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी जे आहेत या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि यामध्ये आदिल शहा यांची बहीण आणि आई ही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं पाहायला गेलं मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ज्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांचं काम आणि नेतृत्व बघून, कारण की पहलगामच्या हल्ल्या झाल्यानंतर जे आहेत शिवसेनेची ताकद जी आहे ही देखील जम्मूमध्ये वाढताना आपल्याला दिसून येत आहे आणि अशामध्येच एकनाथ शिंदे यांचं स्वागत देखील होत आहे। 1200 पेक्षा जास्त पहलवान जे आहेत त्या ठिकाणी सांगलीवरनं जे आहेत महारक्तदान शिबिरासाठी पोहोचलेले आहेत। अशामध्येच काही वेळातच एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। बघू शकतो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण की अर्थातच उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि सोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जम्मू काश्मीर पोलीस जी आहे ती दक्षता घेताना आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी आता छत्री वाटप जे आहे ते देखील करण्यात येणार आहे, कारण की अर्थातच या ठिकाणी जे आहे कुठेतरी शिवसेनेची ताकद वाढताना दिसून येत आहे। संख्याबळ जे आहे ते शिवसेनेचं वाढताना दिसून येत आहे आणि अशामध्येच अवघ्या काही वेळात एकनाथ शिंदे यांचं आगमन, महारक्तदान शिबिर, शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर थेट जम्मू काश्मीर मधील हे दृश्य आपण पाहत आहोत। महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या महारक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रक्तदान करणार आहे आणि थेट जम्मू येथून या शिबिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। जम्मू काश्मीर येथील श्रीनगर आज भगवमय झालेलं दिसून येत आहे, कारण की अर्थातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जम्मू काश्मीर श्रीनगर दौऱ्यावर आहेत आणि त्यासाठीच सर्व ठिकाणी जे आहेत शिवसेनेचे झेंडे आणि बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत काल शिवसैनिकांना। आज बघायला गेलं तर श्रीनगरच्या विमानतळाचा हा रस्ता आहे आणि संपूर्ण रस्त्यावर जे आहे 8.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर जे आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे जोरदार, कारण की अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येणार आहेत आणि वेलकम टू काश्मीर, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब का काश्मीर में हार्दिक स्वागत आहे अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचं काम आणि नेतृत्व बघून शिवसेना पक्ष जो आहे तो संपूर्ण देशभर वाढताना दिसून येत आहे आणि अशामध्येच जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील शिवसेना जी आहे ती बळकट होताना दिसून येत आहे। आज देखील अनेक पक्षप्रवेश होणार आहेत। सोबतच याआधी ज्यांनी पक्षप्रवेश केलेले आहेत शिवसेनेचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्यासोबत बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी जे आहेत या ठिकाणी आता जम्मू काश्मीर मधले सर्व स्थानिक रहिवासी जे स्थानिक शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। अर्थातच महारक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। महारक्तदान शिबिर जे आहे एक ऐतिहासिक हे शिबिर होणार आहे, कारण की महाराष्ट्रातनं सुमारे 1200 पेक्षा जास्त युवक जे पहलवान आहेत ते या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत आणि हे सर्व रक्तदान झाल्यानंतर हे सर्व रक्ताचे जे बॅग्स असणार आहेत ते मिलिटरीकडे जे आहे, आर्मीकडे जे आहे सुपूर्द करणार आहेत एकनाथ शिंदे। या रक्तदान शिबिरासाठी संपूर्ण श्रीनगर जे आहे ते सध्या भगवमय झालेलं दिसून येत आहे, आणखी अर्थातच झेंडे आणि बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत।
व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमायत, जय महाराष्ट्र न्यूज, जम्मू काश्मीर.